नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इयत्ता 12वी पेपर 1 याचा इलेक्ट्रिकल वायरिंगमधील चौथा चॅप्टर उच्च दाब आणि कमी दाब सबस्टेशन हा शिकणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सबस्टेशन व त्याचे प्रकार, तसेच सबस्टेशन व इन्सुलेटर्सची ओळख आणि उपयोजन, तसेच संरक्षक साधने व इन्सुलेटर्सची ओळख आणि उपयोजन, तसेच स्विच गिअरची ओळख व उपयोग, सबस्टेशनचे लेआउट आणि देखभाल इत्यादी पॉईंट आपल्याला शिकायचे आहेत. तर आपण सर्वात प्रथम ही आकृती बघूया. बघा, या ठिकाणी एक सर्कल दाखवला आहे आणि त्या ठिकाणी कसा आडवा एस असा एक सिम्बॉल दाखवला आहे. आपल्याला माहितीच आहे हा सिम्बॉल कसला असतो, एसीचा. आणि जी एस म्हणजे काय, जनरेटिंग स्टेशन, आणि कंसात दिले आहे 11 kV, 11 किलो व्होल्टचे हे जनरेटिंग स्टेशन आहे आणि या ठिकाणी हा एसी सप्लाय आहे. या ठिकाणहून इलेक्ट्रिसिटी ही या पुढे जाते आहे आणि बघा इथे बाणसुद्धा दाखवला आहे. 11 किलो व्होल्ट जनरेटिंग स्टेशनपासून हे व्होल्टेज आपण या ठिकाणी घेतलं आहे. इथे आहे स्टेप अप सबस्टेशन. स्टेप अप म्हणजे काय, वरची पायरी. म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे, 11 किलो व्होल्टपासून 220 किलो व्होल्ट अशी व्होल्टेजची लेवल ही वाढवली जाते आहे. या स्टेप अप सबस्टेशनपासून हे 200 किलो व्होल्टमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हे व्होल्टेज आपण पुढे पास केलेले आहे. पुढे म्हणजेच काय, तर प्रायमरी ग्रीड सबस्टेशनला ते पाठवले आहे. प्रायमरी ग्रीड सबस्टेशन. तर या ठिकाणी काय झालेले आहे, 220 किलो व्होल्ट जे आहे त्याचं रूपांतर 600 किलो व्होल्टमध्ये केले गेले आहे. म्हणजे या ठिकाणी व्होल्टेजची लेवल आपण कमी केलेली आहे. आता या ग्रीड सबस्टेशनपासून हे व्होल्टेज 2 ठिकाणी असे वितरित केले गेले आहे. हे आहे सेकंडरी सबस्टेशन. या ठिकाणी काय झाले, हे 66 किलो व्होल्टवरून ते 11 किलो व्होल्टमध्ये पुन्हा कन्वर्ट केले गेले. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 600 वरून 11 किलो व्होल्टमध्ये ते डिवाइड केले गेले आहे, कमी केले गेले आहे. अशा प्रकारे व्होल्टेजची लेवल या ठिकाणी पुन्हा कमी करण्यात आली आहे. आणि या दोन्ही सेकंडरी सबस्टेशनपासून या ठिकाणी इथे इंटरकनेक्शन दाखवण्यात आले आहे. आणि हे इंटरकनेक्शन पुढे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन म्हणजेच काय, या ठिकाणी 11 किलो व्होल्टपासून 0.4 किलो व्होल्टमध्ये ते कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हे जे सेकंडरी सबस्टेशन आहे, जिथे 600 वरून 11 किलो व्होल्टमध्ये कन्वर्ट केले गेले आहे, तिथून पुढे ते डिस्ट्रीब्यूट झाले आहे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनकडे. त्या ठिकाणी सुद्धा 11 किलो व्होल्टवरून 0.4 किलो व्होल्ट. त्याचप्रमाणे एक लाईन ही वर 11 किलो व्होल्टचे जे कन्झ्युमर्स असतील हाय व्होल्टेजवाले, त्यांनाही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सेम परिस्थिती ते खाली देखील सेकंडरी सबस्टेशन, जिथे 600 वरून 11 किलो व्होल्टमध्ये रूपांतरित केलेले आहे व्होल्टेज, तिथून एक लाईन ही पुढे 11 किलो व्होल्टपासून 0.4 किलो व्होल्ट आणि दुसरी हाय व्होल्टेज कन्झ्युमरसाठी 11 किलो व्होल्टची एक लाईन या ठिकाणी वितरित केली गेली आहे. अशा प्रकारे जनरेटिंग स्टेशनमध्ये जनरेट केलेले जे व्होल्टेज असते 11 किलो व्होल्ट, हे पुढच्या स्टेपला हे म्हणजे स्टेप अप सबस्टेशनमध्ये ते 11 वरून 220 किलो व्होल्ट केले जाते. त्यानंतर पुढे 220 वरून 66 किलो व्होल्ट आणि पुन्हा त्याच्या 2 ब्रांचेस निघतात की ज्या 66 वरून 11 किलो व्होल्टमध्ये कन्वर्ट करतात व्होल्टेजला.
आणि पुन्हा हे 11 किलो व्होल्ट हाय कन्झ्युमरला दिले जाते, हाय व्होल्टेज कन्झ्युमरला, आणि दुसरी ब्रांच 11 वरून 0.4 किलो व्होल्टवाल्यांना दिली जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी 11 किलो व्होल्टवरून 0.4 किलो व्होल्ट आणि 11 किलो व्होल्ट हे हाय व्होल्टेज कन्झ्युमरला दिले जाते. आणि पुन्हा या दोन सबस्टेशनचे एकत्रित या ठिकाणी इंटरकनेक्शन केले जाते आणि ते सुद्धा पुढे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला 11 वरून 0.4 किलो व्होल्ट असे दिले जाते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी व्होल्टेजची लेवल ही बदलती असते. तरी ज्या ठिकाणी व्होल्टेजची लेवल ही कमी किंवा जास्त केली जाते अशा ठिकाणी या ठिकाणांना आपण सबस्टेशन म्हणतो. आता याची प्रॉपर योग्य व्याख्या बघा. सबस्टेशन म्हणजे काय? तर विद्युत दाबामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून विद्युत शक्तीचे वहन किंवा ट्रान्समिशन व वाटप किंवा डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात त्या ठिकाणाला सबस्टेशन किंवा उपकेंद्र असे म्हणतात. सबस्टेशनच्या कार्यावरून त्याचे खालील प्रकार पडतात. बघा, 2 मार्कांना व्याख्या विचारली जाऊ शकते. सबस्टेशन म्हणजे काय? तर विद्युत दाबामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून विद्युत शक्तीचे वहन व वाटप, वहन व वाटप म्हणजेच काय, ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात त्या ठिकाणाला सबस्टेशन असे म्हणतात. सबस्टेशनच्या कार्यावरून त्याचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात. पहिला आहे HT सबस्टेशन, दुसरा आहे HT सबस्टेशन. पहिला HT स्टेप अप, दुसरा HT प्रायमरी, तिसरा HT सेकंडरी, चौथा LT डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. हे प्रकार आहेत कार्यावरून, सबस्टेशनचे कार्यावरून पडणारे हे अ, ब, क आणि ड प्रकार आहेत. त्यानंतर उभारणीनुसार सबस्टेशनचे आणखीन प्रकार आहेत. पहिला आहे आउटडोअर सबस्टेशन, दुसरा इनडोअर सबस्टेशन, तिसरा पोल माउंटेड सबस्टेशन. अशा प्रकारे हे सबस्टेशनचे प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. त्यांची नावे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या एके ठिकाणी. आता आपण पहिला बघूया HT स्टेप अप सबस्टेशन. विद्यार्थ्यांनो, मी हे बुकचे पेज समोर ठेवल्यामुळे 2 गोष्टी होतात की तुमचं लक्ष व्यवस्थित त्या लाईनवरही असतं, म्हणजे कान आणि डोळे तुमचे दोन्ही कॉन्सन्ट्रेट झालेले असतात आणि ते समजण्यास चांगले होते असं काही मुलांनी फीडबॅक दिला आहे. तर आपण पहिला बघूया HT म्हणजे काय? हाय टेन्शन. स्टेप अप म्हणजे काय? व्होल्टेजची लेवल वाढविणे. तर असे सबस्टेशन ज्यामध्ये हाय टेन्शन लाईन किंवा व्होल्टेज लेवल ही वाढवली जाते आहे. तर हे सबस्टेशन वीज निर्मिती केंद्राच्या अगदी जवळच बसवलेले असते. म्हणजे वीज निर्मिती केंद्र म्हणजेच काय? GS ते जनरेटिंग स्टेशन, त्या ठिकाणी अगदी जवळच हे बसवलेले असते. आपण बघितले जनरेटिंग व्होल्टेज किती होते? 11 किलो व्होल्ट. तर या जनरेटिंग स्टेशनच्या जवळ हे HT स्टेप अप सबस्टेशन बसवलेले असते. येथे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर बसवून त्याच्या साहाय्याने 11 किलो व्होल्टचे 440 किलो व्होल्ट किंवा 220 किलो व्होल्टपर्यंत
किंवा 132 किलो व्होल्टपर्यंत व्होल्टेज स्टेप अप केले जाते. बघा 11 kV पासून 440, 220, 132 ह्या तिन्ही लेवल्स लक्षात ठेवायच्या आहेत. एवढ्या उच्च व्होल्टेजमध्ये ते कन्वर्ट केले जाते. या सबस्टेशनपासून प्रायमरी ट्रान्समिशन लाईनद्वारे प्रायमरी सबस्टेशनला वीज पुरवठा केला जातो. प्रायमरी ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज हे ट्रान्समिशन लाईनच्या अंतरावर अवलंबून असते. ट्रान्समिशन लाईनच्या वेगवेगळ्या अंतरासाठी वेगवेगळे ट्रान्समिशन व्होल्टेज ठेवावे लागते. आता अंतरानुसार बघा, जर 15 ते 30 किलोमीटर अंतर असेल तर त्या ठिकाणी व्होल्टेज किती असणार? 11 किलो व्होल्ट. एक लक्षात घ्या, जेवढे अंतर जास्त असेल तेवढी व्होल्टेज हे जास्त असणार. ट्रान्समिशनसाठी जेवढं अंतर जास्त तेवढं व्होल्टेजसुद्धा जास्त प्रमाणात वाढवले जाते. त्याचे अनेक सारे फायदे आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. दुसरे बघा, 30 ते 60 किलोमीटर जर अंतर असेल तर त्यासाठी व्होल्टेज लेवल दिले आहे 33 किलो व्होल्ट. 60 ते 100 किलोमीटरचे अंतर असेल तर त्यामध्ये 66 किलो व्होल्ट. 100 ते 200 किलोमीटर अंतर असेल तर 132 किलो व्होल्ट. 200 ते 300 किलोमीटरसाठी 220 किलो व्होल्ट. आणि 300 ते 400 किलोमीटर अंतर असेल तर त्या ठिकाणी 400 किलो व्होल्ट एवढे उच्च व्होल्टेज निर्माण करावे लागते. आता सबस्टेशनचा दुसरा प्रकार बघा, HT प्रायमरी सबस्टेशन. विद्यार्थ्यांनो, या सबस्टेशनचे प्रकार किती व कोणते, त्यांची नावे लिहा किंवा काही स्पष्ट करा, अशा प्रकारचे परीक्षेला प्रश्न असतात. तर आता दुसरा प्रकार बघू आपण, HT प्रायमरी सबस्टेशन. स्टेप अप सबस्टेशनपासून आलेल्या 220 किलो व्होल्टचे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने 600 किलो व्होल्ट किंवा 33 किलो व्होल्टपर्यंत स्टेप डाऊन केले जाते. सब ट्रान्समिशन लाईनद्वारे सेकंडरी सबस्टेशनपर्यंत वीज वाहून नेली जाते. असे आहे हे HT प्रायमरी सबस्टेशनचे कार्य. या ठिकाणी काय केले जाते, तर जे 220 किलो व्होल्टेज होते त्याचे स्टेप डाऊन म्हणजे कमी व्होल्टेजमध्ये रूपांतरित केले जाते. किती केले जाते ते? 220 पासून 66 किलो व्होल्ट किंवा 33 किलो व्होल्ट अशा कमी लेवलमध्ये ते कमी केले जाते व सब ट्रान्समिशन लाईनद्वारे ते सेकंडरी सबस्टेशनपर्यंत वीज वाहून नेली जाते. तिसरा आहे HT सेकंडरी सबस्टेशन. हे सबस्टेशन लोड केंद्राच्या जवळपास बसवलेले असते. लोड केंद्र म्हणजे जिथे आपल्याला कन्झ्युमर्सला ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आपण देणार आहोत त्याच्या जवळपास हे सबस्टेशन असणार आहे HT सेकंडरी. तर या सबस्टेशनमध्ये 66 किलो व्होल्ट किंवा 33 किलो व्होल्ट याचे रूपांतर 11 किलो व्होल्टमध्ये केले जाते. म्हणजे काय? स्टेप डाऊन केले जाते. येथून प्रायमरी डिस्ट्रीब्युशन लाईन म्हणजेच फीडर लाईन म्हणतात त्याला, या फीडर लाईन मार्फत मग ते LT डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपर्यंत वीज वाहून नेली जाते. या ठिकाणी बघा डायग्राम दिली आहे आपल्याला. 33 किलो बघा, आपण तुम्ही वरच्या डायग्राम जर तुमच्या लक्षात असेल या ठिकाणी बघा 11चे इथे 220 मध्ये केले आहे. 220चे हे
66मध्ये 66चे पुन्हा 11मध्ये केलेले आहे आणि परत हे इथून डिस्ट्रीब्यूट करण्यात आले आहे. तर हे 220चे 66. तर या ठिकाणी HT सेकंडरी सबस्टेशनमध्ये बघा, हे सबस्टेशन लोडच्या केंद्राजवळ आहे आणि यामध्ये 66चे 33 किलो व्होल्ट किंवा 33चे 11 किलो व्होल्टमध्ये व्होल्टेज डाऊन केले गेले आहे आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन लाईन फीडर लाईन मार्फत ते LT सबस्टेशनपर्यंत वीज वाहून नेली आहे. ही बघा, ही लाईन आहे 33 किलो व्होल्टची. 33 किलो व्होल्ट. हे आहेत बस बार. बस बार म्हणजे काय? यामधून या कॉपरच्या पट्ट्या असतात आणि यामध्ये करंट फ्लो होत असतो. तिथून आपण टॅपिंग काढून पुढे सप्लाय प्रोव्हाइड करतो. तर हे 33 किलो व्होल्टचे हे बस बार आहेत. या ठिकाणी हे सिम्बॉल लक्षात घ्या. हे आयसोलेटर आहेत. त्यानंतर हे सर्किट ब्रेकर्स आहेत 33 किलो व्होल्ट आणि हे आहे CT म्हणजेच काय, करंट ट्रान्सफॉर्मर. त्यातलं करंट मेजर करण्यासाठी हा CT वापरला जातो. या ठिकाणी हा आहे ट्रान्सफॉर्मर जो 33 किलो व्होल्टचं 11 किलो व्होल्टमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरला जातो तो. आणि या ठिकाणी इथे आहे PT म्हणजे काय, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणचं व्होल्टेज मोजण्यासाठी हा PT वापरला जातो. हे CT आणि PT यांना इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हटले जाते. ही आहे इनकमिंग लाईन 33 किलो व्होल्टची. या ठिकाणी हे अर्थिंग दाखवलेलं आहे. ही आहे आउटगोईंग लाईन. हा आहे ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मर जो 33 11 किलो व्होल्टमध्ये करत आहे. या 2 सर्कल लाईन्स दिसत आहेत ना, हा आहे ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर हे आहे LA म्हणजे काय, लाईटनिंग ॲरेस्टर्स. जेव्हा आकाशात वीज चमकत असते त्यावेळेस काय होतं, बऱ्याच वेळा वीज अशा ज्या ठिकाणी सबस्टेशन असते किंवा हाय व्होल्टेज ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी वीज कोसळण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे लाईटनिंग ॲरेस्टर्स काय करतात, जरी या ठिकाणी वीज पडली तरी हे लाईटनिंग ॲरेस्टर पटकन ती इलेक्ट्रिसिटी कॅच करून त्यांच्या मार्फत जमिनीत पास करतात. म्हणून यांना हे लाईटनिंग ॲरेस्टर या ठिकाणी बसवलेले असतात. बघा, या ठिकाणी एक CT परत हा दाखवला आहे. हा सर्किट ब्रेकर, आयसोलेटर, हा बसबार सेक्शन 2. बघा, दोन्ही सेक्शन हे सेम आहेत. याचा जर तुम्ही हाफ केला तर लेफ्ट साईड आणि राईट साईड सेमच आहे. कारण हा बसबार सेक्शन 1 होता, हा बसबार सेक्शन 2 आहे. यामध्ये सुद्धा बघा हे 2 आयसोलेटर्स, त्यानंतर हे सर्किट ब्रेकर, CT, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, लाईटनिंग ॲरेस्टर, त्यानंतर हा PT. ही आहे इनकमिंग लाईन. या ठिकाणून अशी ती आउटगोईंग. इकडेही म्हणजे 33चे 11 किलो व्होल्टमध्ये या ठिकाणी रूपांतर झाले आहे. याप्रमाणे सुद्धा बघा, ही 33ची इनकमिंग लाईन ही अशी गेल्यानंतर इथून हे 11 kVचं आपल्याला व्होल्टेज उपलब्ध झालेले आहे. आता पुढची आकृती बघा, ही या ठिकाणी हा बस बार 11 kV. आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, 11 किलो व्होल्टचं 0.4 kV किंवा 400 व्होल्टमध्ये रूपांतर करण्यासाठी. तर ही झाली इनकमिंग लाईन. कितीची आहे ही, 11 किलो व्होल्टची. त्यानंतर ही आउटगोईंग लाईन आहे, ही किती आहे, 400 व्होल्टची. आता यामध्ये सुद्धा बघा, हा आहे PT. या ठिकाणी PT का असतो, व्होल्टेज मोजण्यासाठी. त्यानंतर हा आयसोलेटर, हा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे हा, जो 11 किलो व्होल्टचं 400 व्होल्टमध्ये रूपांतर करतो आहे.
400 व्होल्ट किंवा 0.4 किलो व्होल्ट. या ठिकाणी अर्थिंग, हे CT, सर्किट ब्रेकर, आयसोलेटर, हे 11 किलो व्होल्ट. या ठिकाणी पुन्हा आयसोलेटर, सर्किट ब्रेकर, CT. या ठिकाणी व्होल्टेज डाऊन झालं आहे आणि ते या ठिकाणी आउटगोईंगला गेलं आहे. सेम पार्ट हा दुसऱ्या साईडला पण आहे. ही 11 किलो व्होल्टची इनकमिंग लाईन आहे आणि ही 0.4 kVची आउटगोईंग लाईन आहे. या ठिकाणी हा लाईटनिंग अरेस्टर आणि अर्थिंग. आकृत्या लक्षात आल्या या दोन्ही. या आकृत्या आहेत HT सेकंडरी सबस्टेशन. या आकृत्यासुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा, 1-2 वेळा काढण्याचा प्रयत्न करा. आकृत्या देखील काही परीक्षांना, बोर्ड एक्झामला काही आलेल्या आहेत. आता चौथा प्रकार आहे सबस्टेशनचा, LT डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. हे सबस्टेशन लोडपासून एकदमच जवळ असते. येथे 3 फेज डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मर बसवून त्याच्या सेकंडरीचा स्टार पॉईंट अर्थ केलेला असतो. येथे 11 किलो व्होल्टचे 440 किंवा 230 व्होल्ट पर्यंत स्टेप डाऊन व्होल्टेज केलेले असते आणि तेथूनच सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युटर पाहिजे ते डिस्ट्रीब्युटर मार्फत 440 व्होल्ट लाईन व्होल्टेज व 230 व्होल्टेज फेज व्होल्टेजचा वीज पुरवठा वीज ग्राहकांसाठी केलेला असतो आणि त्यांना 3 फेज व सिंगल फेज AC विद्युत पुरवठा केला जातो. म्हणजे अगदी आपण जिथून सप्लाय घेतो आहोत आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये, तर तिथे जो नियरेस्ट पॉईंट असेल, नियरेस्ट सबस्टेशन असेल, ते म्हणजे हे LT डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. या ठिकाणी काय केलेले असते की एक 3 फेज डेल्टा स्टार, म्हणजे ज्याची प्रायमरी डेल्टा असेल, सेकंडरी स्टार असेल, असा ट्रान्सफॉर्मर बसवून घेतलेला असतो आणि त्याच्या सेकंडरीचा जो स्टार पॉईंट असेल तो अर्थ केलेला असतो. येथे 11 किलो व्होल्टचे 440 किंवा 230. आता 440 कोणाला, ज्याला 3 फेज सप्लाय हवा आहे त्यांना, आणि ज्यांना 230 हवा आहे घरगुती सप्लाय हा, तर तो 440 किंवा 230 त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तो त्यांना दिला जातो. आणि येथूनच सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईन व्होल्टेज व 230 व्होल्टेज फेज व्होल्टेजचा वीज पुरवठा वीज ग्राहकांसाठी केलेला असतो आणि त्यांना 3 फेज व सिंगल फेज AC विद्युत पुरवठा केला जातो. आता हे प्रकार आपण बघितले कार्यानुसार. आता पुढचा प्रकार आहे उभारणीनुसार किंवा इन्स्टॉलेशन प्रमाणे सबस्टेशनचे पडणारे प्रकार. अकॉर्डिंग टू इन्स्टॉलेशन टाइप्स ऑफ सबस्टेशन, किंवा हे उभारणीनुसार पडलेले सबस्टेशनचे प्रकार बघा. सिंपल आहेत, आउटडोअर आणि इनडोअर. आणि तिसरा पोल माउंटेड. असे हे 3च प्रकार आहेत त्याचे. तर बघा आउटडोअर सबस्टेशन, या ठिकाणी आकृतीकडे बघा. तर हे सबस्टेशन कुठे आहे, बाहेरील मोकळ्या जागेत हे उभारलेले आहे. सरळ बाहेर जमिनीवर आकाशाखाली हे उभारलेले आहे मोकळ्या जागेत. या सबस्टेशनची उभारणी शहराच्या बाहेर केलेली असते. प्रायमरी व सेकंडरी ट्रान्समिशन लाईनचे सबस्टेशन याच प्रकारचे असतात. येथे मोठ्या क्षमतेचे साधारणपणे 5 मेगाव्होल्ट ॲम्पियरपासून 50 मेगाव्होल्ट ॲम्पियरचे ट्रान्सफॉर्मर बसवून त्याची जोडणी ओव्हरहेड लाईनशी केलेली असते. या सबस्टेशनमध्ये 132 किलो व्होल्ट 33 किलो व्होल्टचे 11 किलो व्होल्टमध्ये रूपांतर करून डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपर्यंत वीज पुरवठा करण्यात येतो. सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर व आयसोलेटर जरी बाहेर मोकळ्या जागेत उभारले असले तरी कंट्रोलिंग डिव्हाइस व मीटर
हे एका स्वतंत्र खोलीमध्ये यांचे असतात. तर याला म्हणायचं आउटडोअर सबस्टेशन. आता इनडोअर सबस्टेशन. आकृती बघा व्यवस्थित. अशा सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर आणि इतर इक्विपमेंटची उभारणी ही स्वतंत्र खोलीमध्ये केलेली असते. हे LT डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असते. बघा या ठिकाणी काय शेड उभारलेले आहे आणि त्याच्या आतमध्ये हे ट्रान्सफॉर्मर आणि इतर इक्विपमेंट्स बसवले आहेत. त्यासाठी त्याची व्यवस्था 3 खोल्यांमध्ये केलेली असते. एका खोलीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवून त्याची प्रायमरी दुसऱ्या खोलीस बसवलेल्या सर्किट ब्रेकरला जोडलेली असते. तिसऱ्या खोलीत नियंत्रक स्विचेस, मीटर्स इत्यादी बसवलेले असते. याला म्हणायचं इनडोअर सबस्टेशन.